आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। त्याच्याबद्दलची फारशी अशी काही जाहीर नाही आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा यामागचा दृष्टिकोन आहे, त्याबद्दल काय माहिती? काय होतं ना, पर्यावरणपूरक म्हटलं तर फक्त तसं बोलून चालणार नाही, लोकांकडून ते करूनही घ्यावं लागेल आणि त्याची कुठे मागणी फार असते. म्हणजे प्लास्टिकची असू दे, मोठ्या कंपनी असू दे, कॉम्पिटिशन असू दे, कुठेतरी एक इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय त्याला एक सरळ एक मार्ग मिळणार नाही. म्हणूनच आमचा एक उपक्रम पोलिसांमार्फत तो होणारच आहे. तर आम्ही संयोजक पद्धतीने कसं त्याला एक वळण देऊ, हा आमचा प्रयास आहे. मंडल के कुछ सदस्यों ने अपनी समस्या को बताया, जैसे मीटर का जो पॉजिटिव लेते हो वापस नहीं करते, तो उस बारे में क्या कहना है? मुझे लगता है वो सवाल अंबरनाथ के लिए था, उल्लासनगर के लिए नहीं था, पर अगर ऐसा है हमारी तरफ भी तो वी विल वेल टेकन, मतलब हम उसको उस तरीके से ही लेंगे, पॉझिटिव्हली लेंगे. पार पडलेली आहे गणेश मंडळांबरोबर आणि काय चर्चा झाली आणि कोणता मेसेज त्यांना देण्यात आला? सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा खूप मोठा उत्सव आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती मला वाटते माननीय न्यायालयाने आपल्या महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जे आपल्याला नियम आखून दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याचा सगळे उजळी आम्ही करून दिलेली आहे. नागरिकांना आव्हान केलं की पर्यावरणपूरक तर असावाच, पण ध्वनी प्रदूषण मुक्तही असावा आणि जे मंडपाची परवानगी असेल त्यालाही आम्ही सूट दिलेली आहे. त्या अनुषंगाने सगळ्या नियमाचे पालन करायचे आहे आणि त्या पद्धतीनं मुख्य नियम आहे तो म्हणजे 6 फुटाच्या जर तुमच्या वरती जर मोठ्या मूर्त्या असतील तर त्याची जे आपण हे करणार आहोत ते खाडीमध्ये करणार आहोत. उल्हासनगरमध्ये त्याचं विसर्जन होणार नाहीये. तर त्या अनुषंगाने ही मला वाटतं कुठेतरी आम्ही आवाहन करणार आहोत की ह्याची जागरूकता सगळीकडे असावी नागरिकांकडे. मॅडम, ती मंडप कमिटी वगैरे त्याबद्दल म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे का? मला वाटतं याच्याविषयी डीसीपी साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, पण आमच्या लेवललाही जसे की आमचे ऍडिशनल असतील, डीसीपी आमचे जे डीएमसी आहेत, त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसर्स आहेत, पासून ते सुपरवायझर पासून सगळ्यांची टीम आम्ही आखणी करून दिलेली आहे. फायरची एनओसी असेल त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. बाकी डीसीपी साहेब तुम्हाला त्याविषयी पोलिसांकडे. सर, आज मंडळांबरोबर समन्वय बैठक आयोजित केली होती. कशा प्रकारची माहिती मंडळांना देण्यात आली? नमस्कार. आज उल्हासनगर 2 मध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये आपण डीजे वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणार आहे याविषयी आपण सांगितलेलं आहे. तसेच आपण जे मागाशी आपण प्रश्न विचारला, जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये. या अनुषंगाने ज्यावेळेस ते ऍप्लिकेशन करतात, एक योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते. त्यांच्या ऍप मार्फत ही परमिशन दिली जाते. ज्यावेळेस आमच्याकडे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात, PSI असतात, ते जाऊन जागावरती पाहणी करून स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते. आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत. त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ऍप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे. सर, मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही
त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा एमपीसीबीला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत. यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार. सर, आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता म्हणजे आगमनाच्या सुरू झाल्यात आणि विसर्जनाची मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस नंतर पण चालते. त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असेल? त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो. आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात. त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही. परंतु विना परवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार. पण ते मिरवणूक निघूच नाही म्हणून काय केलं?